शिव हरिशंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर। अट्टल चोर पण असतात ना का कधी कधी। आता हाडाची चढाई चालू झालेली आहे नाथबाबांच्या गुफेकडे जाताना आणि येताना शूज वगैरे। आता आम्ही चाललेलो आहोत नाथबाबाला आणि आता आम्ही कर्जतवरून आलेलो आहोत। तर नाथबाबाला जाण्यासाठी हा रस्ता लागतो, पाठीमागे बघू शकतो आपण खडकाळा असा रस्ता आहे। आणि ह्या रस्त्यावरून जर का तुम्ही येत असाल तर तुमची बाईक ही प्रॉपर सेट झालेली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढे गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येता कामा नये। तर आता आम्ही चाललेलो तर बघूया, तुम्हाला दाखवतो रस्ता कशा प्रकारचा आहे तो। चला, जय जिजाऊ जय शिवराय जय नाथ बाबा पस्परपर यात्रा पिंडी नारगुंडा। तशी स्टार्टिंग आहे। चलो आप आगे मिलते हैं, ऐसा ही रास्ता रहेगा, ऐसा ही। चलो पस्परपर यात्रा पिंडी भयान असा रस्ता आहे, संपूर्ण जंगलाचा रस्ता आहे हा। आणि भयान परिस्थिती। नाथबाबाला येण्यासाठी आपण कर्जतवरून येऊ शकतो। कर्जत तेलवली स्टेशनवरून आतमध्ये आलो की हा रस्ता चालू होतो। कोणालाही तिथे विचारलं तर तुम्हाला पूर्णपणे डिटेल मिळून जाईल। हा संपूर्ण नाथबाबांचा रस्ता आहे। आता आपण नाथबाबाच्या गुहाची इथपर्यंत म्हणजे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि हा रस्ता जातो तो स्टेशन ठाकूरवाडीला जातो आणि हा जो रस्ता आहे तो नाथबाबांच्या गुफेकडे जातो। तर आपण नाथबाबांच्या गुहेकडे आता जाऊतच। तर सकाळी प्रसन्न असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आम्ही नाथबाबांच्या गुफेला चाललेलो आहोत। आणि रस्ता खूप खराब आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप खराब आहे। तर येताना जरा चांगली व्यवस्थित अशी गाडी असेल तुमच्याकडे तर घेऊन या, बाईकच घेऊन या, स्कूटीचा आणि एंट्रॉक वगैरे गाडी असेल अशी तर चालेल, काय हरकत नाही। पण गाडी चांगल्या याची घेऊन या, तुमच्या म्हणजे ऑफ रोडिंगसाठी जशी आपण गाडी यूज करतो त्या टाईपमधली गाडी असेल तरी चालेल। चला आता आपण जाऊया नाथबाबांच्या गुहेकडे। नाथबाबांच्या गुहेकडे येताना ह्या रस्त्याने येतो आपण। खूप बेकार रस्ता आहे मित्रांनो, गाडी जर का आणली तरी तुम्ही व्यवस्थित या, कधी पण गाडी स्लिप होऊ शकते। आता आपल्याला इथे एक जिवंत झरा लागलेला आहे, जिवंत झऱ्यातून पाणी येत आहे, बघू शकतो आपण। तर नाथबाबांच्या दर्शनासाठी जाण्यासाठी म्हणजे आता तरी आपल्याला सुविधा आहेत, त्या काळामध्ये काय असेल काय सांगता येत नव्हते। म्हणजे कशा प्रकारे माणसं ह्या इकडे येत असतील जंगलामध्ये आणि तपश्चर्या करत असतील। आणि ह्या जंगलामध्ये बिबटे सुद्धा आहेत। मागे त्या खालच्या गावामध्ये एकाने म्हणजे त्याची व्हिडिओ काढली होती बिबट्याची, तर बघू मिळाली तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू। चला, जय जिजाऊ जय शिवराय। सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा। सह्याद्रीमध्ये आल्यावर शिवरायांची आठवण येत नाही तर मग तो मावळा कसला। चला, जय जिजाऊ जय शिवराय। सह्याद्रीचा। आता आपण उंबरविरा गावामध्ये आलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर तुम्ही विचारू शकता कोणालाही, इथे दादा आहेत त्यांना सुद्धा विचारू शकतो। दादा, आपण इथनाच ह्याच रोडने जाऊ शकतो ना? हा, याच रोडने जाऊ शकतो। हां, ते महाराज आहेत ना वरती? चालेल, त्यासाठीच आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे। तर आम्हाला किती टाईम लागेल आता इथून? तरी आता तुम्हाला अर्धा तास लागेल। अर्धा तास लागेल ना? चालेल, ठीक आहे। आता आम्ही जातो नाथबाबांच्या दर्शनाला। जय जिजाऊ जय शिवराय। आणि ते रेल्वेच्या इंजिनचा आवाज येतोय? ट्रेन आहे का? चालेल चालेल, ठीक आहे, चला। तर आता आपण ह्या गावामध्ये पोचलेलो आहोत, मी आणि माझा मित्र आहे। भगवी टोपी या कारणाने घातली की नाथबाबांच्या गुफेला आपण चाललो आहे, तर ते आपल्या हिंदूंचं एक पवित्र स्थान आहे आणि आपण त्या स्थानाकडे जाताना एक पवित्रता राखली पाहिजे आणि आपला धर्माची एक निशाणी आपल्यासोबत असावी, यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहे। तर आपण ह्या गावामधून आता नाथबाबांच्या गुफेकडे चाललेलो, तर पाठीमागे डोंगर वगैरे दिसत असेल तर
इथनं आता हा ट्रेक छोटासा चालू होते. या गावामध्ये आम्ही बाईक लावले. आता हाडाची चढाई चालू झालेली आहे नाथबाबांच्या गुफेकडे जाताना. आणि येताना शूज वगैरे प्रॉपर घालून येत जा, दगड वगैरे लागण्याची शक्यता आहेत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. हे जीवन सुंदर आहे, हे जीवन. आता भेटूया डायरेक्ट नाथबाबांच्या गुफेची इथे. त्यासला मधलं काय पेज दाखवत बसत नाही, टाइमपास नाही जमत आपल्याला. हा फक्त हा बोल. रेल्वे ट्रॅक आहे तिथून फक्त 2 छोटे बोगदे लागतात. हा ते दाखवणार, रेल्वे ट्रॅक आणि ते बोगदे क्रॉस दाखवणार. केल्यानंतर लगेच राईट साईडला नाथबाबांच्या साईड जाण्यासाठी तिथे रस्त्याला दाखवलेला आहे, ते बॅनर लावलेला आहे छोटासा, तो तुम्हाला दाखवू आम्ही. आता इथून रस्ता प्रॉपर चालू झालेला आहे, दिसत असेल तर बघू शकतो आपण. ब्लॉक टाकलेले आहे. हा ट्रॅककडे जाणारा रस्ता आहे. हां आता आपण बावडीची ते म्हणजे विहिरीची ते पोचलेलं आहे. आणि वरतून रेल्वे लाईन गेले, ती सुद्धा आपण बघू शकतो. आणि विहिरीमध्ये पाणी एकदम शुद्ध आहे, स्वच्छ आहे. तर चला चला मामा. नाथबाबाला चाललेत का? नाथबाबाला चाललेत. हा काय तुम्ही इथली झाडावर नसाल ना तोडू शकत? झाडावर तोडू शकत नसाल ना? फॉरेस्ट आहे. अट्टल चोर पण असतात ना का कधी कधी. नाही, दाखवून नाही का रेल्वे येते. रेल्वे ट्रॅकमधून जाताना हा पहिला बोगदा लागतो आपल्याला. शिक्षक आताच रेल्वे पास झाले आम्हाला इथून. जय जिजाऊ, जय शिवराय. सिंघम चल. तसं बाजूला उभं राहायला चान्स आहे, जागा आहे बाजूला उभं राहायला. असं काय एवढं आहे. शेवटी ती एकदम धक्का बसतो ना. काय घाबरायची गरज नाही, होईल तो. ठीक आहे. पुढचा बोगदा आहे तो मोठा आहे. पुढच्या बोगद्यामध्ये डायरेक्ट का आता. आता पहिला बोगदा पार झालाय. पहिला बोगदा पार करून आम्ही पुढे आलेलो आहोत. सेकंड बोगदा लागलेला. आता दुसरा बोगदा लागेल. रेल्वे कामगार सुद्धा आपल्या पाठीमागे आहेत. त्यांचं सुद्धा गायडन्स. कुठून आहे? हा हा इथे मागे. अरे बापरे, बघ चुकतोय आम्ही, चुकतोय. हा यूट्यूबला आता चालू केलं जे. हां आतिश तोरवे ब्लॉग. चला रस्ता चुकत होतो आम्ही नागनाथ बाबांच्या मंदिराकडे. आता इथून खरी चढाई चालू होते. आपल्याला हे 2 बोगदे वेगवेगळे वाटतात. पहिल्या बोगद्यामध्ये पहिला बोगदा पार केलं गेलं, लगेच उजव्या हाताला आपण नागनाथ बाबांच्या इथे जाऊ. आणि राईट साईडला थोडी म्हणजे पाण्याची जाण्याची नाली आहे, त्यामुळे लगेच समजून जाईल. सेकंड हा. बोगदा आहे तो मोठा आहे, तो म्हणजे पटकन पुढच्या समजून बोगद्यामध्ये दोन्ही जायचं नाही बोगदे- आपल्याला, पहिल्या बोगद्यामध्ये दोन्ही जायचं. बोगदे एकमेकाला. नागनाथ बाबांच्या जस्ट एक 5 ते 10 मिनिटापासून लांब आहेत. 5 ते 10 मिनिटं लांब आहेत फक्त. दिसलं का तुला प्रॉपर? आता नागनाथ बाबांची तिथपर्यंत आम्ही पोहोचतोय. या पिढ्या अशा चालू झालेल्या आहेत. बघू आता आपण. आणि ती छोटीशी गुफा आहे तिथे, दिसत असेल तुम्हाला तर बघा. नागनाथ बाबा म्हणजे जे नाथ संप्रदायामधले कानिफनाथ, गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ
त्यांच्यातल्या एका बाबाने इथे तपश्चर्या केली होती आणि इथे आतमध्ये गुहासुद्धा आपण बघू. चला, जय जिवराय, जय जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. वाह, क्या नज़ारा है भाई, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. आणि तिथून आपला राजमाची किल्ला सुद्धा दिसतोय आणि पुढचा ट्रेक आहे तो राजमाचीचा आहे. हा मनोरंजन, तो श्रीवर्धन. क्या बात आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. औसम. हा 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 हा, कड्यातील ही हवा एकदम मनमोहक करणारी. क्या बात है, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. साला कुछ पाया हमें आगे. आता जबरदस्त असा कडा चालू होतोय. जबरदस्त म्हणजे काय एवढं एकदम जबरदस्त नाही आहे, पण चला ठीकठाक आहे. आरामामध्ये आपण चढू शकतो. पायऱ्या असल्यामुळे ते अजून सोपं. पायऱ्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या. शंभो शिव हरी शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. शिव हरी शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. पॅच हा कठीण आहे पण नाही, पण चलो बाबा. फायनली पोचलेलो आपण नाथ बाबांच्या गुफेच्या इथे. शंभो. ही गुफा बघू शकतो आपण. तिथे शंकर बाबांचा फोटो आहे आणि इथे छोटंसं कुंड आहे पाण्याचं. आतमध्ये मोठं आहे ते, कोरलेलं आहे दगडामध्ये. आणि या सह्याद्रीच्या पाऊलखुणा, सह्याद्री शिवशंकर शंभो. बघू आता इथे महाराजांचे वस्त्र वगैरे आपल्याला दिसत आहेत. स्वामी समर्थ. हो, बघू आता आतमध्ये गेल्यानंतर दिसेल आपल्याला बरंच काय काय. आता नाही कर. शिवहरी शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. इथे बाबा स्वतः राहत आहेत. नाथबाबांनी इथे बरीच वर्ष तपश्चर्या केले. हे गिरिनारी. चल आतमध्ये. ओम नमः शिवहरी शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. आता इथे ही गोवा पार केल्या. पुढे पण आहे. आता पुढची गोवा. शिवशंकर शंभो नमामि शंकर. बाबा नागनाथ बाबा की जय हो, नागनाथ बाबा की जय. शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. ओम नमः शिवाय. शंभो. चुकला असं माफ रे बाबा. तर मित्रांनो, आता आपण नाथबाबांच्या गुफेमधून निघालेलो आहोत. तर ह्या नाथबाबांच्या गुफेमध्ये आम्हाला एक चांगला अनुभव आला. तिथे एका साधू महाराजांचं सुद्धा आम्हाला दर्शन झालेलं आहे. गिरनारवरून आलेत ते. आणि इथे सुद्धा आपण कुंड बघू शकतो. निघता निघता काहीतरी बोललो चांगलं असं दाखवावं. आतमध्ये बाबांची गुफा तर तुम्हाला दाखवलेलीच आहे मी. पुन्हा एकदा आपण या नाथबाबांच्या गुफेला येणार आहोत. तर असा सुंदर असा सह्याद्रीचा अनुभव घेत आपण निघू. जय जिजाऊ, जय शिवराय. तुम्हाला रस्ता वगैरे दाखवेल मी. नाथबाबांचं दर्शन घेऊन आम्ही इथनं निघालो होतो. तितक्यात आम्हाला जय श्रीरामांचा भक्त राम भक्त हनुमान यांचं सुद्धा आपल्याला दर्शन झालेलं आहे. आणि गणपती बाप्पांचं सुद्धा जबरदस्त आहे खूप. बघू शकतो आपण. बरं वाटलं बघून. जय श्रीराम, ओम स्वामी राम. आता नाथबाबांचं दर्शन घेऊन आम्ही घरी निघालेलो आहोत घराच्या दिशेने. आणि हा संपूर्ण नाथबाबांचा एरिया आहे. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा नाथबाबांच्या दर्शनासाठी आपल्याला यायचं आहे. तेव्हा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ काढणार आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि तो बघा आपला आवडता किल्ला राजमाची.